नमस्कार, परिस फाउंडेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या मेंदूचं एक असं गुपित उलगडणार आहोत, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल हे नक्की. आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कधी विचार केलाय की ब्रेन सर्जरीसारख्या मोठ्या ऑपरेशनवेळी पेशंट कधी जागा का असतो? हो, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक ऑपरेशन थिएटर आहे. डॉक्टरांची टीम एका पेशंटच्या मेंदूचं ऑपरेशन करतेय आणि तो पेशंट काय करतोय माहितीये? तो चक्क गिटार वाजवतोय. अरे, हे कसं शक्य आहे? नाही, ही कोणतीही जादू वगैरे नाहीये. हे आहे प्युअर मेडिकल सायन्स. या प्रोसिजरला अवेक क्रेनिओटॉमी असं म्हणतात आणि याच्या मागे एक जबरदस्त सायंटिफिक फॅक्ट लपलेलं आहे. तर काय आहे हे मोठं रहस्य? ते म्हणजे आपला स्वतःचा मेंदू. हो, बरोबर ऐकलात. जो अवयव आपल्याला शरीरातल्या सगळ्या वेदनांची जाणीव करून देतो, त्या मेंदूला स्वतःला काहीही वेदना होत नाहीत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला नोसिसेप्टर्सबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल. नोसिसेप्टर्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराचे अलार्म आहेत. असे छोटे छोटे सेन्सर्स जे कुठेही काही लागलं किंवा इजा झाली की लगेच ब्रेनला सिग्नल पाठवतात. आता इथेच सगळा खेळ आहे. आपल्या त्वचेमध्ये, मसल्समध्ये म्हणजे शरीरात सगळीकडे हे पेन रिसेप्टर्स म्हणजे वेदनेची जाणीव करून देणारे सेन्सर्स असतात. पण गंमत म्हणजे आपल्या ब्रेन टिश्यूमध्ये म्हणजे मेंदूच्या पेशींमध्ये हे रिसेप्टर्स नसतातच. आणि म्हणूनच सर्जन जेव्हा थेट मेंदूला हात लावतात तेव्हा पेशंटला काहीही वेदना जाणवत नाही. म्हणजे बघा, आपला मेंदू हा वेदनेचे सिग्नल्स प्रोसेस करतो. तो स्वतःहून वेदना तयार करत नाही. तो एका मोठ्या कंट्रोल रूमसारखा आहे, जिथे शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून आलेले मेसेज फक्त वाचले जातात आणि त्यावर काय करायचं हे ठरवलं जातं. अच्छा, मग प्रश्न येतो की पेशंटला जागं का ठेवायचं? याचं कारण असं आहे की डॉक्टरांना ऑपरेशन करताना हे तपासायचं असतं की बोलणं, हालचाल करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काही परिणाम तर होत नाहीये ना. हे सगळं रिअल टाईममध्ये म्हणजे शस्त्रक्रिया सुरू असतानाच तपासावं लागतं. म्हणूनच त्या म्युझिशियनला गिटार वाजवायला सांगितलं होतं, जेणेकरून डॉक्टरांना खात्री पटेल की त्याच्या हातांच्या हालचालींवर काहीही परिणाम झालेला नाहीये. एक मिनिट, पण मग एक मोठा प्रश्न आहे. जर मेंदूला वेदना होतच नसतील तर मग आपलं डोकं का दुखतं? म्हणजे डोकेदुखीचा त्रास तर सगळ्यांनाच होतो, मग हे कसं? बरोबर. याचं उत्तरही खूप इंटरेस्टिंग आहे. डोकेदुखीची वेदना 100% खरी असते, पण ती मेंदूतून येत नाही. ती येते मेंदूच्या आजूबाजूच्या भागांमधून. मग ही वेदना नेमकी येते कुठून? तर ती येते मेंदूच्या भोवती असलेल्या नसांमधून. आपल्या डोक्यात आणि मानेत ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यातून. मेंदूच्या वर एक सुरक्षक आवरण असतं, त्याला मेनिंजस म्हणतात, तिथून. आणि आपल्या डोक्याच्या त्वचेखालच्या मसल्समधून. या सगळ्या भागांमध्ये मात्र पेन रिसेप्टर्स भरपूर असतात. आणि होतं काय की जेव्हा स्ट्रेसमुळे किंवा शरीरात पाणी कमी झाल्यामुळे या नसांवर, स्नायूंवर ताण येतो, त्या खेचल्या जातात किंवा त्यांना सूज येते, तेव्हा तिथले पेन रिसेप्टर्स ॲक्टिव्हेट होतात आणि मेंदूला सिग्नल पाठवतात आणि आपल्याला जाणवतं की आपलं डोकं दुखतं. याचा अर्थ काय की डोकेदुखी ही मेंदूची समस्या नाहीये, तर ते आपलं शरीर आपल्याला देत असलेलं एक महत्त्वाचं सिग्नल आहे, एक इशारा आहे. चला तर मग यावर काही सोपे उपाय काय आहेत ते बघूया. आपली डोकेदुखी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खरं तर 3 सोप्या गोष्टी खूप मदत करतात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, हायड्रेट रहा, म्हणजे भरपूर पाणी प्या. कारण डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता हे डोकेदुखीचं एक खूप कॉमन कारण आहे. दुसरं म्हणजे स्ट्रेस मॅनेज करा, कारण तणावामुळे आपल्या डोक्याचे आणि मानेचे स्नायू ताठरतात आणि दुखायला लागतात. आणि तिसरी गोष्ट जी आजच्या काळात खूपच महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपल्या डोळ्यांना आराम द्या. डोळ्यांना आराम देण्यासाठी एक सोपा 20-20-20 रूल आहे, तो वापरून बघा. म्हणजे काय तर दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर बाजूला घ्यायची आणि 20 फूट लांब असलेल्या कुठल्याही गोष्टीकडे फक्त 20 सेकंड बघायचं. इतकं सोपं आहे, पण यामुळे डोळ्यांवरचा ताण खूप कमी होतो. आणि जाता जाता एक खूप सुंदर विचार, जगाचं सगळं दुःख आणि वेदना समजून घेणाऱ्या मेंदूला स्वतःचं असं काहीच दुःख नसतं. खरंच किती कमाल आहे ना आपलं शरीर आणि आपला मेंदू. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुमचं डोकं दुखेल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मेंदू बिचारा यात पूर्णपणे निर्दोष आहे. मनाचे खेळ या आपल्या मालिकेतील हा भाग सादर केला आहे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. तुम्हाला जर याविषयी किंवा इतर कुठल्याही मानसिक आरोग्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता.
परीस फाउंडेशनतर्फे आमचा हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.